बस बस बस. काय होतंय तुला? हं? काय होतंय? बरी आहेस का? हं? आणि नील पण ना, बघ ना, हे अशी होळी खेळतात का? हं? हे रंग खेळायची पद्धत आहे? रंगपंचमीच्या नावाखाली नुसती हुल्लडबाजी, थिल्लरपणा नुसता. शी. काय नाही काय नाही, ठीक होशी. काय? नीलजींची काही चूक नाहीये खरं तर. ते बबलू दादांना रंग लावायला जात होते आणि मी 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 चुकून मध्ये आले आणि सगळा रंग मला लागला. अरे देवा, म्हणजे तूच मध्ये कोडमडलीस का? तुझी चूक सगळी. आणि आता तुझ्या चुकीमुळे आपण ते सगळं बनवलेलं सगळं ते गेलं, ग्लास फुटला, आपली सगळी मेहनत वाया गेली. कशाला केलंस असं? माफ करा माई, पण मध्ये गेले सगळा रंग अंगावर आला. मला काही सुचत नव्हतं. खूप भीती वाटायला लागली. आता पण कसं तरी होत आहे मला. काय? पाणी पाणी हवंय तुला? पाणी? हां ठीक आहे, आणते. चांगलंय. म्हणजे मी तुला इथं माझ्या मदतीसाठी इकडं काम करायला आणलं आणि तर मलाच कामाला लावतो. बस इथेच, हलू नकोस, बाहेर जायचं नाही. हां बस. अनामिका तू ठीक आहेस ना? ठीक आहे. आय एम सॉरी, मला तुला त्रास द्यायचा नव्हता. चुकून कलर लागला, धक्का लागला चुकून. आय एम रिअली सॉरी. माहितीये मला, तू मुद्दाम नाही केलं. तू नका वाईट वाटून घेऊ. अनामिका, तू एवढी कशी काय घाबरलीस? फक्त रंगच होता ना तो. म्हणजे तुझ्या आयुष्यात कधी असं काही झालंय का ज्याने तुला रंगाची एवढी भीती वाटते? सांग ना मला. हे घे, पाणी घे. नील, सावली, तुम्ही इथं काय करताय? बाहेर एवढं छान मस्त रंगपंचमी चालली आहे, सगळे रंग खेळतायत, ढोल ताशे वाजतायत, सगळं छान खाणं पिणं चाललंय, मज्जा करतायत सगळे, आणि तुम्ही इथं काय करताय? या अनाथ आणि बेवारस पोरीसाठी सण का खराब करताय? अनामिका नाव आहे तिचं, आणि तिला अनाथ आणि बेवारस बोललेलं मला चालणार नाही. शब्द जरा जपून. आम सॉरी सॉरी. अनामिका, तुला आरामाची गरज आहे, खोलीत जाऊन झोप. हो, तू आराम कर. आणि तसंही बाहेर खूप गडबड चालू आहे. तू आराम कर, जा. कशाला कशाला गरज आहे? हां, काही गरज नाहीये. ती ठीक होईल ना. काय काय झालंय ना, आपल्यामध्ये नवीन आहे, हां, नव्याने चालली आहे, थोडंसं एक्झर्शन झालंय, थोडी बावरली आहे, हां, त्यामुळे थोडा थकवा आलाय तिला. परत येईल ती बाहेर कामाला थोड्या वेळात. हां, नको नको, अजिबात नको. तिला बरं वाटत नाही, तिला आरामाची गरज आहे. अनामिका, मी तुला खोलीपर्यंत सोडते. चल. अगं काही गरज नाहीये, काही गरज नाही सावली. अनामिका, अगं असू दे. अगं तू ठीक आहेस ना? थांब जरा. चल. हो. कसं करू? सावली पण कशाला मध्ये तडमडली? सगळा प्लॅन खराब झाला. ही भैरवी नेमकी आत जाऊन बसली. ही बाहेर आली नाही तर सगळा प्लॅन फिसकटेल आमचा. मी जाऊन पटकन बघून येऊ का?
नील आणि सावली गेलेत ना, ते बोलत असतील अनामिकाशी. हं? त्यांचं बोलणं होऊ दे. मगाशी तुला सावली जे बोलली ते तुला पटलं का? पटलंय मला, पण ते जमणं जरा अवघड वाटते. अगं अवघड काय? तुला आत्ता सुरुवात करू शकतेस तू, माहितीये का? कसं? तारा मला सांग, हा सण रंगांचा आहे की रागाचा आहे? जगन्नाथची, ज्या बाईने माझं आयुष्य बेरंग केलंय तिच्याशी बी रंग नाही खेळणार. अगं बाई, रंग नको खेळू, पण किमान ही थंडाई तरी तिला नेऊन दे. म्हणजे तिला असं वाटेल की तू तिला माफ केलंय. जमेल? तारा मॅडम तयार आहात ना? माईंना हे नेऊन द्या. काय का कशी येते आता? ठीक आहे. थोडी घाबरली होती. का कोणाच ठाऊक ग, रंग बघितले की अशी बिथरतेच ती. आराम करतेय आतमध्ये. बरी आहे. बरं. काय नाही घाबरण्यासारखं काय नाही. मम्मा, हे घे, तुझ्यासाठी आणलंय. मी तुला माफ केल्याचं समज आणि उद्या या घरातून निघून जा. तारा, काय बोलतेस? असू दे तिलोत्तमा. आज माझ्या लेकीने मला इतक्या दिवसांनंतर मम्मा म्हणून हाक मारली. तिलोत्तमा, मला खूप आनंद झालाय, खूप. आज जर ताराने मला यातनं विष जरी दिलं ना, तरी मी ते हसत हसत पिईन. थँक्यू तारा, तू खरंच मला माफ केलंस ना बेटा. जाण्याचं बघू नंतर. हं? आधी ताराने माझ्यासाठी थंडाई आणली आहे, ही एन्जॉय करूया. हॅपी होली तारा. हॅपी होली. बजाव.